नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सखाराम राठोड आणि तुम्ही पाहत आहात शिवम कृषी टेक. आपल्या चॅनलवर आपण शेतकऱ्यांसाठी शासकीय योजना, फळबागा, पीक मार्गदर्शन, पीक विमा, कर्जमाफी आणि शेतातील महत्त्वाच्या माहिती देत असतो. त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मित्रांनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे, कारण अनेक शेतकरी कापूस आणि सोयाबीन पिकामध्ये भरपूर खर्च करतात, पण उत्पादन मात्र अपेक्षेप्रमाणे मिळत नाही. अनेकदा आपण बियाणे, खत, औषधी आणि मशागतीवर पैसा खर्च करतो, पण पेरणीपूर्वी योग्य नियोजन केले नाही तर त्याचा परिणाम संपूर्ण पिकावर होतो. म्हणूनच आज आपण कापूस आणि सोयाबीन पेरणीपूर्व अशी 5 महत्त्वाची कामे जाणून घेणार आहोत, जी प्रत्येक शेतकऱ्याने करणे गरजेचे आहे. चला तर सुरुवात करूया. सर्वात पहिली गोष्ट, जमिनीची योग्य तयारी. मित्रांनो, चांगल्या उत्पादनाचा पाया हा जमिनीत असतो. जर जमीन योग्य प्रकारे तयार केली नाही तर पिकाची मुळे व्यवस्थित वाढत नाही. जमिनीमध्ये जुने तण, पिकाचे अवशेष किंवा कठीण थर असेल तर सर्वात आधी खोल नांगरणी करावी. त्यानंतर कुळव्याच्या फेऱ्या मारून जमीन भुसभुशीत करावी. जर शक्य असेल तर शेणखत किंवा सेंद्रिय खताचा वापर करावा. सेंद्रिय खतामुळे जमिनीची जी पाणी धरण्याची जी क्षमता आहे ही वाढण्यास मदत होते. दुसरी महत्वाची गोष्ट, माती परीक्षण. अनेक शेतकरी अंदाजे खत टाकतात. काही वेळा जास्त खत पडते तर काही वेळा कमी पडते. यामुळे खर्च वाढतो. माती परीक्षणामुळे जमिनीत कोणते अन्नद्रव्य कमी आहे हे समजते, जसे की नत्र किती आहे, स्फुरद किती आहे, पालाश किती आहे, झिंक, सल्फर आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे का. ही माहिती मिळाल्यानंतर योग्य प्रमाणात खत देणे सोपे होते. तिसरी गोष्ट, योग्य बियाण्याची निवड. मित्रांनो, बाजारात अनेक प्रकारची बियाणे उपलब्ध असतात, पण फक्त स्वस्त मिळते म्हणून कोणतेही बियाणे घेऊ नका. नेहमी प्रमाणित आणि विश्वासार्ह कंपनीचे बियाणे वापरा. बियाण्याचे पॅकेट घेताना मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्या तपासा. त्याच्यामध्ये नंबर 1, उगवण क्षमता तपासा. त्याच्यानंतर उत्पादन तारीख, वैधता तारीख म्हणजे व्हॅलिडिटी आणि लॉट नंबर हे तपासणे खूप महत्वाचे आहे. चौथी आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे बियाणे प्रक्रिया. अनेक शेतकरी बियाणे प्रक्रिया न करता थेट पेरणी करतात, परंतु सुरुवातीच्या अवस्थेत बुरशीजन्य रोग येण्याची शक्यता असते. त्यामुळे कृषी तज्ञाच्या शिफारशीप्रमाणे बियाणे प्रक्रिया करणे आवश्यक आहे. तसेच जैविक प्रक्रियाचेही वापर करता येऊ शकतो. 5वी आणि महत्वाची गोष्ट, पावसाचा अंदाज पाहून पेरणी. पहिला पाऊस पडला की लगेच पेरणी करण्याची घाई करू नका. जमिनीत पुरेसा ओलावा आहे का ते पहा. जर पेरणीनंतर पाऊस बंद झाला तर उगवण प्रभावित होऊ शकते, म्हणजेच मर लागू शकते. मित्रांनो, आता खत व्यवस्थापनाबद्दल थोडे जाणून घेऊया. अनेक वेळा शेतकरी सुरुवातीला जास्त खत देतात, पण खताचे व्यवस्थापन माती परीक्षणानुसार करणे महत्वाचे आहे. जमिनीची स्थिती, पिकाची गरज आणि हवामान या गोष्टी लक्षात घेऊन खताचा वापर करा. आता पीक विम्याबद्दल थोडी महत्वाची माहिती पाहूया. अनेक शेतकरी पीक विमा भरतात, पण अर्ज भरताना काही चुका होतात. अर्ज भरताना मी जे कागदपत्र सांगितलेले ते व्यवस्थित तपासा. त्याच्यामध्ये आधार कार्ड असेल, 7/12 उतारा, बँक पासबुक आणि पेरणीची माहिती. कागदपत्रामध्ये चूक असेल तर पुढे अडचणी येऊ शकतात. मित्रांनो, योग्य पेरणीपूर्व नियोजन केल्यास उत्पादन वाढण्यास मदत होते आणि खर्चही कमी होऊ शकतो. तुम्ही पेरणीपूर्व कोणती तयारी करता ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शिवम कृषी टेक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सखाराम राठोड. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन आणि उपयुक्त माहितीसह. धन्यवाद.